संघर्ष, सातत्य आणि संयम या 3 शब्दांमध्ये मीरा भाईंदरच्या विकासाची एक प्रेरणादायी गोष्ट सामावलेली आहे. वेगानं वाढणाऱ्या या शहरानं अनेक वर्ष वाहतूक कोंडी आणि रोजच्या प्रवासातील त्रास सहन केला. कधी मिळणार या शहराला वेग आणि कधी होणार प्रवास सुसह्य, हाच प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात घोळत होता. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा मी 15 वर्षापूर्वी निर्धार केला. मीरा भाईंदरमध्ये मेट्रो यावी, इथल्या प्रत्येक प्रवाशाला जलद, सुरक्षित आणि सुसह्य प्रवासाचा हक्क मिळावा, यासाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. माझ्या मीरा भाईंदरमध्ये मेट्रो धावलीच पाहिजे, यासाठी पुढाकार घेऊन आंदोलनाचा जोर लावून धरला. सभागृहात ठामपणे आणि सातत्यानं मागणी लावून धरली. प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर पाठपुरावा केला. अनेक तांत्रिक अडचणी आल्या, नियोजनात अडथळे आले, पण माझा निर्धार कायम होता. माझ्या मीरा भाईंदरला मेट्रो मिळालीच पाहिजे. मंत्रालयाच्या दालनांपासून ते प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणांपर्यंतचा हा 1.5 दशकाचा प्रवास म्हणजे अथक मेहनत आणि मीरा भाईंदरकरांच्या अढळ विश्वासाचं जिवंत उदाहरण आहे. माझ्या मीरा भाईंदरमधील प्रवाशाला दररोज मेट्रोनं प्रवास करता यावा, त्याचा वेळ वाचावा, यासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आज प्रत्यक्ष मेट्रोच्या लोकार्पणातून साकारत असताना मन अभिमानानं भरून येत आहे. आणि अखेर आज तो सुवर्ण क्षण आपल्या सर्वांसमोर उभा आहे. दहिसर ते काशीगाव या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण म्हणजे केवळ एका प्रकल्पाची सुरुवात नाही, तर मी जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता आणि विकासाचा नवा अध्याय आहे. ही मेट्रो आता फक्त रुळांवर धावणार नाही, तर ती हजारो नागरिकांचा अमूल्य वेळ वाचवणार आहे, लाखो स्वप्नांना नवी दिशा देणार आहे आणि मीरा भाईंदरच्या प्रगतीला अभूतपूर्व वेग देणार आहे. मीरा भाईंदरच्या या विकास प्रवासात तुमचा विश्वास, तुमचं सहकार्य आणि तुमचं प्रेम हीच माझी खरी ताकद होती, आहे आणि राहील. मी दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. आणि आजच्या या दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचं लोकार्पण हे त्याच निर्धाराचं प्रतीक आहे. आप देख रहे हैं मुंबई कर इंडिया टीवी न्यूज, सच के साथ हमेशा।